नमस्कार, आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र. फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. बघा आता हे आपण ही नारळ झाडं लावली का ही 5 फूट सोडून सेंटर पासून 5 फूट सोडून आपण पलीकडे 3 फूट झाडं लावली ती 3 फुटावर. फटे दरवर्षी तोडता, जर 6 महिन्याला तोडता फटे आलेले आणि त्यांना पण तोडा मला आले असते तर वाटावर. आणि नारळाच्या झाडाचे फटे करणार काय ते बरं. दुसरी झाडं लावली नाही ते आपण आपलं अँगल ते तार मारला आणि मधून आपल्या 3 फूट रान सोडून झाडं लावलेली ते. ह्या काही नकाशा मोजणी झाल्यानंतर ह्या नकाशाप्रमाणे आम्ही 5 फूट त्यांना रस्ता सोडून आम्ही आतमध्ये अँगल मारलेले आहे ते ह्या नकाशाप्रमाणे ही मोजणी झाल्यानंतर. काय तुमचा प्रश्न काय आहे आणि तुमचं म्हणजे म्हणणं काय तुमचं आणि तुमचं नाव काय? माझं परशुराम नामदेव चौरे, राहणार बेंबळी, विठ्ठलवाडी सज्जा ही जमीन आहे. तुम्ही जी परवा दिवशी बातमी लावली त्याचा खुलासा करण्यासाठी मी इथं तुम्हाला घेऊन आलेलो आहे. बरं, काय म्हणणं काय तुमचं? म्हणजे माझं म्हणणं काय आहे, 2020 मध्ये 21 मध्ये मोजणी झाली. बरं, मोजणी होऊन त्यांच्या जगात सगळ्या जगात आम्ही 5 फूट रान सोडून बांध सोडून कोणती वाट काय म्हणजे ही जी आहे ना ही ह्या अँगल पासून आम्ही इथून 5 फूट सोडलं इकडं. त्या अँगल आहेत ना, मोजणी झाल्यानंतर सरकारी मोजणी झाल्यानंतर मोजणी करून कोण दिली? मोजणी करून गव्हर्नमेंटने दिली. बरं, गव्हर्नमेंटची मोजणी होती. बरं. आणि त्यांनी मोजणी करून दिल्यानंतर त्यांनी हद कायम करून मग आम्ही अँगल मारले ते त्यांच्या सगळ्या जगात आणि मारून 5 फूट सोड मारले. तर आम्ही नंतर शेड मारले, नंतर झाडं लावलेत मध्ये आणि फळाची झाडं लावले. त्याला आता 5 वर्ष झाले. बरं, ज्या वेळेस तुम्ही अँगलवर मारताना किंवा झाडं लावताना त्यांची कोणी अडवणूक केली का? तुम्हाला कोणी काय बोलले होते? मोजून आम्ही केलं. मग उलट माझ्या इथं शिवारात जी होते का त्या माझ्या बांधाच्या कडेला मोजल्यावर झाडं होती, ती झाडं जेसीबीने काढलेत. सगळी झाडं जेसीबीने काढून त्यांच्या देखत इकडं आणून त्या ह्याच्यामध्ये माझं ते सोयाबीन असताना सोयाबीन मध्ये घालून जेसीबी काढलंय आणि त्याने हद्द कायम करून दिल्यानंतर आपण 5 फूट सोडून ती मारलेलं आहे, अँगल मारलेले आहेत. ते तुम्हाला दाखवले ना त्या अँगल पसलं ते सगळं सविस्तर. सगळी मोजणी झाल्यानंतर आपण शेडचं ते शेड मारलेलं आहे, अँगल मारलेलं आहे. ते अलीकडं आपण 5 फूट पलीकडं सोडून अलीकडं आपण अँगल मारले आहे ते रस्ता सोडून. मग त्यांची भावकीची भांडणं होऊन जी दत्ता दाणे ती दाणे कंपनी आहे त्यांनीच मारले ते मेन ह्याच्यावर सेंटरला मारले होते. आणि पुन्हा त्यांची भांडणं व्हायला गेल्या वर्षी भांडणं व्हायल्यावर त्यांनी काय केले, पुन्हा तिथं केस दाखल केली. ते कांबळे मॅडम करजखडचे आले, त्यांनी मिटवले. ही काढून घेता म्हणून ह्याच्यावर सही आहे त्या सगळ्याच्या. अँगल काय त्यांनी पलीकडं ज्या पहिल्या ठिकाणी होते 5 फुटावर त्या सेंटरपासून त्यांनी मारले नाही, ते अलीकडं मारले ते म्हणून त्यांना यायला जायला व्हायला. मी तर 5 फूट रान सोडूनच हे केलेलं आहे, मारलेलं आहे. ते मोजून देताना अधिकारी कुठले कोण आले होते? गावडे होते की भूमापक गावडे जे होते तहसीलचे, त्यांनी येऊन हे केलेलं आहे, मोजणी करून हद्द कायम करून ते नकाशा दाखवतात. बरं, ज्या वेळेस तुम्ही जेव्हा ही मारत होता कंपाऊंड अँगल मारत होता किंवा झाडं लावताना तुम्हाला त्यावेळेस त्यांनी अडवणूक काय केली नाही का? काय नाही, आपण 5 फूट आल्या सोडलेली वाटामध्ये त्यांनी काहीच बोलले नाही. ते उलट ते म्हणले चांगलं केलं, आम्हाला जायला यायला रस्ता चांगला केला म्हणले. बरं, आता मग आता प्रश्न आता कुणाचे म्हणजे चूक कुणाची आता सध्या? आता चूक त्या पलीकडल्या शेजाऱ्याची आहे, दक्षिणेकडल्या बाजूच्या भारत दाणे. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्या भावकीची भांडणं म्हणून त्यांनी त्यांना जाऊ द्यायचं नाही म्हणून केलं आहे. वरी वाघुलकर आणि हमालाच आहे, त्यांचा सर्वे नंबर तिथून कट झाला. त्यांना तिकडं वाट आहे अशी इकडं उत्तरेकडं विठ्ठलवाडी रोडला. त्यांचा सर्वे नंबर वेगळा, आमचा सर्वे नंबर वेगळा. आमचा ही बांधा येण्या जाण्याचा 2 शेजाऱ्याचा, तरी बी 8 फूट त्यांना वाट आता जायला सध्या. किती वाट मागतात ते? ती किती 10-12 फूट मागते ती. मग आता ती बघावं त्यांना शासनाला मागून. आम्ही तर दिले, आम्ही 5 फूट सोडले, त्या शेजाऱ्यानं सोडली ना, आम्ही त्याला काय करणार?
कोणी सोडली नाही? भारत दाने वरील लक्ष्मण दाने आणि ह्यांनीच माझ्यावर आरोप केला. तुम्ही किती सोडली वाट? मी 5 फूट सोडले. जे हद्द कायम केली का सेंटर पासून 5 फूट मी मध्ये सोडून अलीकडे अँगल मारले ते माझ्या वावरात वाट सोडून 5 फूट सोडून. मग त्यांनी तसंच पलीकडे 5 फूट पहिले मारले होते, पण त्यांची भांडणं झाल्यामुळे त्यांनी काय केले सेंटरला मारले. आणि मारणारी कोण होती? दत्ता दाने, भारत दाने, मनमत दाने आणि वरचे सगळे. मग त्यावेळेस त्यांना वरी जाणाऱ्याला ओळखू आलं नाही का? ते बघत होते काय बोलले नाही ते. त्यांचा हेतू असा आहे की माझं काढण्यासाठी. माझं क्षेत्रच आहे 60 गुंठे आणि मी त्याला 5-6 लाख रुपये खर्च केला. मी कसे द्यायचे अजून वाट? नेमप्रमाणेच करायला लागला. कोणावर अन्याय नाही ना काय नाही. त्यांनीच आमच्यावर अन्याय करायला ती आणि आम्हाला भेटीस धरण्याचं काम चालू केलं आणि शासनाला भेटीस धरण्याचं काम केलं. माझा बायपास सर्जरी झालेली आहे. मला त्रास व्हायला आहे त्या गोष्टीचा ह्यांचा. मला काय झालं केलं तर ही सगळे ह्यांचं कुटुंब 8-10 जणांचं ह्यांचं कुटुंब जबाबदार राहील ह्याच्या पुढे. मी जी गव्हर्नमेंटची मोजणी झाल्यानंतर जी अँगल मारले 5 फूट रस्ता सोडून, तर आता 4-5 वर्ष झालं ती सगळी वरचे शेजारी जात होते येत होते. मग आताच ह्या वर्षात काय झालं तर त्याने जे अँगल पलीकडे मग काढा म्हणली होती मॅडमने, करजकर मॅडमने, त्याने काढले नाही. ती सेंटरची पलीकडे 5 फूट मारले नाही. ती माझा कसलाही त्रास नव्हता त्यांना आतापर्यंत कधीच म्हणलं नाही ती त्यांनी. आणि आताच ह्या वर्षी काय ह्या 5-6 महिन्यातच काय झालं? ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.